नाही, पण असं की असं कोणत्या धर्मानं म्हटलंय की असं करू नका? बाकी अनेक धर्म आहेत. सगळ्या धर्मांनी म्हटले की प्रेमानं वागा. मग तरी सुद्धा मग एवढे राडे का चाललेत? प्रश्न असा आहे की कुठलाही मग इस्लामिक स्टेट शांत का नाहीये? प्रश्न असा की धर्म जेव्हाही झाले तेव्हा सगळ्या धर्मांनी की तुम्ही प्रेमानं वागा, माणसाशी माणसासारखं वागा. आता ऐका ना, हा जो मी धर्म जो सांगतोय ना, या धर्माला संस्थापक नाही हो दादा. या धर्माला रूल नाही आहेत, या धर्माला कुठली घटना नाही, या धर्माला कुठलं संविधान नाही. ह्या धर्मामध्ये तुम्ही 3 घंटा वाजवल्या देवाळात जाऊन तरच तुम्ही हिंदू, काहीच नाही आहे. अहो सगळ्यात ब्युटिफुल काय माहितीये, 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. अशी कुठल्या धर्मात आहे? कारण ते धर्म नाही आहेत. मला परत तेच सांगायचं आहे, धर्म नाही आहे, धर्म फार वेगळा आहे. धर्म म्हणजे निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं पालन, याला धर्म म्हणतात. म्हणून ते रिलिजन आणि धर्मामध्ये हा जो डिफरन्स आहे. आता असं आहे की म्हणजे हिंदू धर्माचं पण अर्थ न समजता लोक स्वतःला हिंदुत्व करतात ना, गोंधळ झालेलाच आहे ना. म्हणून तर ते म्हणतात ना सगळे पक्ष की बीजेपीने आम्हाला हिंदुत्व शिकू नये, हे म्हणतात त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकू नये. बेसिक हिंदूच माहीत नाही कोणाला. मी द्वेष माझ्या नसतच नाहीये. मी कधी कुठल्या हिंदू राजाने एक मशीद पाडून देऊळ बांधलंय, एक उदाहरण आहे असं नाही. देऊळ पाडून मशीद बांधली, ती मशीद पाडून देऊळ बांधलं, परत पूर्व देऊळ आणलं, हा भाग वेगळा. पण गेलो मी आणि माझा सिद्ध असे करण्यासाठी एक चर्च पाडून टाकलं. माझे जबरदस्तीने मी कोणाला तरी बंदूक लावली आणि हिंदू हो म्हणून त्याचं कन्व्हर्शन केलं, कधीच नाही. आम्ही शस्त्र तेव्हाच हातात घेतले, रामापासून कृष्णापासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळे इतिहास काढून बघा. शस्त्र हिंदूंनी तेव्हाच हातात घेतले जेव्हा परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी. धर्मच माहीत नाही आम्हाला. खूप वाईट वाटतं आणि मी सदैव हेच प्रयत्न करतोय माझ्या व्याख्यानांमधून, सतत हेच सांगण्याचा प्रयत्न. पण तो आत्ताचा जो मुद्दा होता की काही वेळेला जेव्हा सोशल मीडियावर भूमिका घेतल्या जातात तर त्याच्यामधून एक प्रकारचं ब्रँडिंग करणं सोपं जातं किंवा ते व्हावं असाही हेतू आहे की काय असं वाटावाशी स्थिती असते. तर आता जर तुमच्या पोस्टमधून जर तुमचं ब्राह्मण्यत्व तर त्याची मग जर म्हणजे माणूस हा माझा काय धर्म आहे, मनुष्यत्व हा माझी हे असेल, तर मग त्याच्यात का अडकावं कोणी? अहो बंजाराच्या पोस्टवर तुझ्या मुलीला अमेरिकेला पाठवतो असं म्हणणारा जो माणूस आहे त्याच्याकडनं मी कशी अपेक्षा करणार की त्यांनी माझं पूर्ण व्याख्यान ऐकावं? आधी तो ऐकतच नाही, त्यांना ऐकायचंच नाही आहे. त्यांना टार्गेट दिलेलं आहे, ते सगळे पेड आहेत, ते एक विशिष्ट ग्रुप आहे, तो तेवढीच लोक येतात. खांडेकर मला कधी ट्रोल करत नाही. तुम्ही इथे बसलेल्यांपैकी कोणी मला कधी ट्रोल केलेलं नाही. सगळंच काय माझं तुम्हाला पटत असेल असंही नाही, पण ट्रोल नाही करत. किंवा माझ्या पोस्टकडं एक ब्राह्मण पोस्ट करतोय असं तुम्ही कधीच कोणी बघत नाही. नाही, म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा आहे फोक्सेजी. तुम्हाला येणारे रिएक्शन वेगळ्या, तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधनं जे प्रतीत होतं, जे हे होतं की दरवेळी की तुम्ही ब्राह्मण आहात किंवा तुम्ही हिंदुत्ववादी